अरे किती घासतोयस? कढई झिजेल ना. अरे आपल्याला पुन्हा वापरायची ती कढई. अरे कसला राग काढतोयस एवढा कढईवर? कसला नाही आहे रे. हे बघ, मला काहीही बोलायचं नाहीये तुझ्याशी. मी नैना बोलतीये. हा बोल. अहो तुम्ही चिडू नका ना. सई वाईट नाहीये. ती खरंच खूप मेहनत करतीये. उद्या सुद्धा तुमचे पैसे देण्यासाठी ती दिवसभर काम करणार आहे. हो, आम्ही उद्या नक्की देतो तुम्हाला तुमचे पैसे. हा ठीक आहे, पण मला आता नाही बोलायचंय. अप्पा, अप्पा, अप्पा. असू द्या, मी करतो. तुम्ही उठा. झोपा. कशाला उगाच? आरामात. येस, बसा. झोपा आता. झोपा. झोपला तर शांत झोपा. कशाला उगाच औषधांची खेळताय? अरे बाबा, गोळ्या घ्याव्या लागतात. इथं झोप नाही लागत. लागेल. झोप लागेल. तुम्ही डोळे बंद करा, लगेच झोप लागेल. झोपा. तू आहे ना इथे, जाऊ नकोस. इथंच बसतो. झोपा. आधी लहानपणी की नाही तू मला डोळे बंद करायला लावायचं आणि लपून जायचंस. आणि मग तू सापडेपर्यंत माझ्या जीवात जीव नसायचा. अप्पा, आहे मी इथेच. आता वय झालं, झोपही कमी झाली. मात्र तू एवढा असताना मी खूप खेळायचो, भटकायचोही खूप. रानात, जंगलात, नदी काठी, आणि मेहनतही खूप करायचो. भात शेती होती ना आमची. माहितीये मला. घरचं धान्य, दूध दुभतं. चंगळ होते हो तुमचे. अरे गुलाबा, माझी मस्करी करतोस? नाही हो अप्पा, खूप वेळा ऐकलंय. तरी तुमच्या तोंडून ऐकायला गोडच वाटतं. एक तर मग शहरात आलो. इथे खूप मेहनत केली आणि पायी जमावून हे घर बांधलं. लक्षात ठेव पोरा, मेहनतीला पर्याय नाही. खूप कष्ट करावे आणि ताठ मानेनं जगावं. कारण स्वकष्टाने कमवलेले पैसे अनमोल असतात. बरोबर. मी धरतो वरती, तू का ना खाली दे ना. आतनं काय आणायचंय का? अरे भाई, तुला एक गंमतच सांगायची राहिली. म्हणजे आप्पा झोपलेत का बघून ये. ते झोपल्याशिवाय आदित्य काही येणार नाही जेवायला. हा, मी जातो ना दादा. पाणी राहिलं वाटतं, मी घेऊन येतो दादा पाणी. आधी येतोय. आप्पा झोपलेत. एवढं गुणाचं पोर आपलं, मेहनतीने पैसे मिळवून आणले. ते सगळे पैसे या पिंट्याने घालवले. वेळेत दिलेचे पैसे तर काय बिशात होते कोणाची वीज कापायची. नाही जमत तर मुळात खोटं बोलायचंच कशासाठी? मग त्याची शिक्षा ह्याला मिळणारच. आजपासून तुझा भात बंद.
नाही मी मी पैसे देईन ना. अरे भात का बंद करताय? त्याच्याशिवाय कसा राहू मी? राहू पाशी. दादा मामा, अरे खाऊ दे ना त्याला भात. तुला माहितीये त्याला भात किती आवडतो, नाहीतर उपाशी राहील तो. राहील ना उपाशी. मीठ घेऊन येतो मी. पिंट्या, का वागताय तुम्ही असं? खाल्ला असता त्याने थोडासा भात तर काय बिघडलं असतं? त्यांनी चूक केली ना, मग शिक्षाही भोगलीच पाहिजे. आता झाली चूक, पण त्यांनी कबूलही केली ना, मग आता कशाला शिक्षा? पुन्हा अशी चूक होऊ नये म्हणून. बर त्याचंच काय, तुम्ही तरी कधी भाताशिवाय जेवलात का? आधी तू बस, जेव शांतपणे. नको, मीही जातो आणि झोपतो. तुम्ही खा तुमचा भात. खाणारच आहोत. कुकर घेऊन ये, वाढ आम्हाला. अरे भात केलाच नाही आज. दादाने दिलेली शिक्षा एकट्या पिंट्यासाठी नाहीये, सगळ्यांसाठी आहे. पण तुझ्यासाठी भात केलाय, तू खे. सॉरी. बस पाशी पोटी झोपून. ज्या मुलीमुळे आज सगळे भाताविना राहिले, तिला मी सोडणार नाही. गुड मॉर्निंग चंदू काका. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. अरे ताईसाहेब, आज सकाळीच सकाळीच काही खास काम आहे का? आज पैसे कमवायचा दिवस आहे. हो 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 हो. पण ताईसाहेब, ते सोपं काम नाही आहे, फार कठीण काम आहे. मी एक काम करतो, मी तुमच्या सोबत येतो, म्हणजे तुम्हाला तेवढीच मदत. काय? थँक्यू चंदू काका. पण माझे पैसे मला कमवू द्या, कोणाच्याही मदतीशिवाय. बरं. निघते. बेटा. गुड मॉर्निंग डॅड. गुड मॉर्निंग मामा. गुड मॉर्निंग बेटा. निघाले आमच्या प्रिन्सेस पैसे कमवायला. किती हुशार आहे ती, सेम टू सेम आपल्या डॅड सारखी. तेच तर नकोय ना मला. सई, एकतर तुझ्या डॅडूवरून सगळे हसतात मला. आणि हे काय सगळं? मी म्हणते हे सगळं कशासाठी? एकतर तू उन्हातानाची फिरणार, तुझी स्किन खराब होणार, तुला घाम येणार, कसं दिसतं ते. शिवाय असं रस्त्यावर फिरणं आपल्या स्टेटसला नाही आहे शोभत. आपलं नाव खराब होतं त्यांनी. आणि माझ्या किटीतल्या मैत्रिणींना सुद्धा बोलायला विषय मिळतो. मम्मा, माझं ठरलंय, मी निघते. अगं पण हो चंदू, जा ना तिचं बास्केट आणि छत्री घेऊन जा ना. अरे काय करतोयस काय? हा, फोडतोस की काय तो फ्लॉवर पॉट? नाही नाही, कितीचा आहे माहितीये का तो? 3.5 लाख. मग आयुष्यभर काम करून फेडणार आहे? नाही. काय डॅड, सारखं काय ओरडतोस त्याला? आणि फ्लॉवर पॉट नाही म्हणत, वास असं म्हणतात त्याला. हा ठीक आहे. मी काय म्हणतो, मी तुला एक काउंटर उघडून देतो ना, तू तिकडे बस आणि विक ना तुझं सामान. नको, माझं मी बघते. अगं तुझं तूच करणार, तूच बघणार, पण बाप म्हणून मी तुझी सेफ्टी बघणार की नाही? हा, ओके, पण फक्त काउंटरच. बाकी सगळं माझं मी करणार. ओके. तू ना तासाभरात गोविंद नगरच्या चौकात पोच.
तिकडे सगळी अरेंजमेंट केलेली असेल. ओके ओके, थँक्यू डॅडा. आय लव्ह यू. लव्ह यू टू. बाय मम्मा. बाय. तू बिंडो कायस का? ए झिरो चल. काउंटर वगैरे काय उघडून देतोयस तिला? तू मला सांग, काय व्हॅल्यू राहील माझी सोसायटीमध्ये जर का माझी लेक अशी रस्त्यात वस्तू वगैरे विकायला लागली तर? अगं मी बिंडोक नाहीये, मी खूप हुशार आहे. काय मला माहिती आहे माझ्या मुलीला कसं हँडल करायचं ते. आणि तिला अशी जागा गाठून दिली आहे ना की तिकडे कोणी फिरकतच नाही. प्रोडक्ट कितीही चांगलं असलं ना तरी ते विकलं जाणारच नाही, कारण तिला कोणी बघणारच नाही. पैसे कमवायचं तिचं भूत खलास. डोंट वरी ॲट ऑल. हे मानलं पाहिजे तुला. काय डोकं आहे रे तुझं? कसलं गंडवलंस पोरीला? गंडवत नाही मी, प्रोटेक्ट करतो. चहा टाक. हा मिळेल चहा. हा आज त्या मल्होत्राला फोन करायला हवा. त्याला सांगायचं की आदित्य कश्यप ह्या मुलाला आज इंटरव्ह्यूला बोलवून घ्या. हो हो, वेळेतच करायला हवा फोन. हा दुसऱ्या कुठल्या तरी कंपनीत लागायच्या आधी त्याला आपल्याच कंपनीत लावायला हवा. कुणी लावला भाताचा कुकर? मी नाही लावला. मी पण नाही लावलं. काय? मी पण नाही लावला, शपथ मला माहित पण नाही. कुकरची शिट्टी नाही ती. जयगड बंदरात बोट लागली आहे, तिचा भोंगा वाजतोय. अप्पा, मी लावलाय भात. कारण आजपासून कोणीही या घरामध्ये प्रायश्चित्त घेणार नाहीये. पिंट्या मामाचे हक्काचे पैसे आज मी घेऊन येणार आहे. तेव्हा दुपारी आणि रात्री भात झालाच पाहिजे. हे एक बरं झालं, आमचा भात बंद नाही झाला. नाहीतर सकाळी सकाळी खडे पडतात. सई, अगं अजून कोणीच आलं नाहीये ग. बी पॉझिटिव्ह, येतील, नक्की येतील. तरी मी सांगत होते 25,000 खूप असतात. बिलीव्ह मी नाही ना, एकदा काय सगळं सुरू झालं ना की असे जमतील 25,000 रुपये. मग ते युजलेस मेकॅनिकच्या तोंडावर मारून येऊ ते पैसे. हे सई, त्याचाच फोन आहे. उचल आणि स्पीकरवर टाक. ए, तुझ्या मैत्रिणीला सांग आज सगळे पैसे वसूल करणार वर कमी. पळून जाऊ नकोस म्हणा. ए, पळू नको काय रे? हा, कुठे पळत वगैरे नाहीये मी. आज संध्याकाळी 6 वाजता गुलमोहर जवळच्या कॅफेमध्ये भेट. तिथे तुला तुझे पैसे देऊन टाकते. आणि हा, मी स्वतः कमावलेले. हो, जमेल ना? जमेल ना, जमणारच. मला नाही वाटत. लोणचे 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 बेडेकरांचे. नाते 4 पिढ्यांचे उत्तम चटकदार चवीचे लोणचे बेडेकरांचे. घेऊन आलोय बेडेकरांचा तयार लोणचे मसाला. करकरीत कैऱ्या असोत किंवा फ्लावर, गाजर, मटार, बेडेकरांच्या मसाल्याने लोणचे होते चटकदार. एकदा खाल बोटं चाटत राहाल. बेडेकर यांचा तयार लोणचे मसाला. घरच्या घरी चटकदार लाल भडक लोणचे तयार करण्याचा सगळ्यात उत्कृष्ट मार्ग. बेडेकरांचा तयार लोणचे मसाला. आता मसाले कुटायची गरज नाही, चव फसण्याचं टेन्शन नाही. कैऱ्या कापा, मीठ आणि मसाला टाका, बरणीत भरून थंड झालेली फोडणी टाका आणि लिंबू पिळा. झाले चटकदार लाल भडक लोणचं तयार. लोणच्यात मुरलेले, मसाल्यात गाजलेले बेडेकर यांचा तयार लोणचे मसाला.
मी तुला सांगितलं होतं ना. इट्स ओके नाही ना, ही सुरुवात तर आहे ना, येतील. काका, बेडेकरांचा तयार लोणचे मसाला. लोणचे 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 बेडेकरांचे, नाते 4 पिढ्यांचे, उत्तम चटकदार चवीचे सांगितलं होतं ना मी. सई 4. या रस्त्यावर लोकच नाहीयेत, नुसत्या गाड्या. कसे जमणार आहेत 25,000? जमतील, डोंट वरी. $2,780. आता काय करायचं? आपलं प्रॉडक्ट तर चांगलं आहे, पण मला असं वाटतं आपली जागा चुकली. नाहीतर आतापर्यंत सगळा माल विकला गेला असता. हे बेडेकरांचे मसाले उत्तमच आहेत, म्हणून आपली जागा चुकली तरी एवढा सेल झालाय. पण आता काय करायचं? त्याला भेटायला तर पाहिजे ना. तो आला पण असेल कॅफेला, आणि जर आपण नाही गेलो ना तर मग कॉल करेल मला. मग मी काय सांगू? चंदू काका, हॅलो. ताईसाहेब, ताईसाहेब. काका, काका काय झालं तुम्हाला? हे बघा, मी ऑलरेडी खूप टेन्शन मध्ये, प्लीज पटापट बोला. ताईसाहेब, माझी नोकरी गेली. आता काय केलं? ताईसाहेब, अहो माझ्याकडून मालकांचा तो महागडा फ्लॉवर पॉट नाही, वास. त्याचं काय? तो वास माझ्याकडून फुटलो. आता काय मी वाचत नाही. अहो आता मालक पण नाही येत आणि मालकीण बाई पण नाही येतो घरात. तुम्ही जरा घरी येता का प्लीज? ऐका चंदू काका, मी एक काम करते, मी लगेच घरी येते. तुम्ही टेन्शन घेऊ नका, आपण बघू काय करायचं. मी येते. ए सई, अगं त्या मुलाचं काय? तू एक काम करणार ना, तू त्या मुलाला भेट आणि पटव. हा, चंदू काका खूप टेन्शन मध्ये, मला गेलं पाहिजे. सई, मी काय सांगू त्याला? तू करशील त्याला मॅनेज, आहे नो. आणि एक काम कर ना, तेवढं सगळं आवरून घे प्लीज प्लीज. थँक्यू थँक्यू, बाय बाय बाय. मुलींना दुसऱ्या कोणाच्या वेळेची कदरच नसते. कधी येते कडक लक्ष्मी काय माहिती. सॉरी 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 सॉरी, खूप सॉरी. मैत्रीण नाही आली तुझी? ती जरा म्हणजे. अच्छा, घाबरली. ओके. नाही नाही, घाबरली नाहीये हो. तिला जरा जावं लागलं अर्जंटली. अर्जंटली? आता पैसे द्या माझे, कारण मला उशीर झालाय निघायचं. ते तुमचे पैसे? हां, पैसे नाहीयेत. नाहीयेत? असे कसे पैसे नाहीयेत? अरे मग इतका वेळ काय मस्करी चालली होती का? नाही हो, असं नाही. आम्ही सकाळपासून खूप ट्राय केलं, नाही जमले. उद्या सई परत ट्राय करणार आहे. मला काही ट्राय बीचं घेणं देणं नाहीये. मला माझे पैसे हवेत आणि आत्ता हवेत, बस. ऐका ना, तुम्ही चांगले आहात? नाहीये, मी अजिबात चांगले नाही. कोण म्हणलं तुम्हाला? आणि त्या महामायासाठी तर अजिबातच नाहीये. आता तर ती खोटारडी आहे हे कळलंय. नाही. ओ, का द्यायला पैसे नव्हते म्हणून लाज वाटली तुझ्या मैत्रिणीला आणि म्हणून घरी पळून गेली ती. ते काही नाही, आजचा शब्द दिला होता
पैसे आजच मिळाले पाहिजे. ऐका ना, काय ऐकायचंय? मला माझे पैसे आज हवेत बस. आणि जर तुमच्या मैत्रिणीला खरंच एका दिवसाची मुदत वाढवून हवी असेल ना, तर तिला म्हणा माझ्या समोर नाक घासून विनंती कर. मग बघू काय करायचं ते.